महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सुभाषचंद्र बोस यांनी तुमच्या आमच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि फासावर चढले। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, त्याचप्रमाणे स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी या थोर महामानवांना मी त्रिवार अभिवादन करतो। बांधवांनो, मी काही खूप ज्ञानी झाली शहर नाही, मुलाबाळाची पार्टी आहे आणि होऊ शकते मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे आणि कोणत्याही चुका ह्या मनुष्याच्या हातून घडत असतात। माझे वस्ताद चित्रपटातील गीतकार आणि माझे गुरुवर्य सूर्यवांजी शेंडे, मुक्काम शांतीनगर, राष्ट्रीय जनजागृती त्रिगुणी निशान पार्टी शाहीर मारुती मारवते, साथीदार शेखरभाऊ तिसकुले, ढोलक मास्टर अशोकदादा केरेकर, क्लास मास्टर नारायणरावजी गौडी किनारावाले, डॅन्सर आहे गणेश आणि कोमल, सुरमास्टर रामकृष्णा आणि नकलाकार आहे रमेशरावजी येडके। हा संपूर्ण संच बांधवांनो या रंगमंचकावर उपस्थित झाला। होऊ शकते मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे आणि कोणत्याही चुका ह्या मनुष्याच्या हातून घडत असतात। म्हणून या लोककलेच्या माध्यमातून, या खळगंतीच्या माध्यमातून काही चुका होतील बांधवांनो, त्या चुका माझ्या निदर्शनात आणून द्याल एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि समोर कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत। Oh
कितीही धन कमवता येते असं स्वातंत्र्य त्या गुणाने सगळ्यांना दिलेलं आहे. म्हणून माझं म्हणणं काय आहे ऐका.
नकाच्या सुमडी येण्याचा जमिनीमध्ये दगडा असे परशुराम शाहीर म्हणतात। या परमेश्वराला पाहण्यासाठी जपी तपी साधू संन्यासी थकले, नकाच्या सुमडी म्हणण्याचा जमिनीमध्ये दगडल्या तरी पण त्या करत्या चालत लागला। मग केव्हा त्याचा अंत पाहण्यासाठी धनाने त्याची भक्ती करावा लागते, त्याच्यानंतरच तो प्रसन्न होत असतो। मने नाही भावाने देवा मला पाव, तेव्हा बाजारचा भाजीपाला नाही रे आणि देवशान मिळणार नाही। देवाची भक्ती करण्यासाठी माणसाचं मन पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे, चांगले विचार पाहिजे, तर देवाची भक्ती पूर्ण झाल्यासारखी होणार, झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझं म्हणणं काय बांधवांना आहे का,
जपतो जीवा मी आज त्या धनाला, जपतो जीवा मी आज त्या धनाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजलेल्या ज्यांचं नाव प्रत्येकाच्या ओठावर असं आहे, प्रत्येकाच्या ओठावर आहे, त्यांचं नाव आहे सुरमाबाई बापसाकडे, खातनाम शैरा. विदर्भातच नाही तर जिकडं तिकडं त्यांच्या नावाचा डंका वाजत. गणाच्या माध्यमातून इकडले तिकडले मी प्रश्न घेणार नाही. माझ्या गणामध्ये प्रश्न आहे आणि मॅडम जिथं कुठं तुम्ही असाल लक्षपूर्वक ऐका आणि एका कागदावरती एक 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 शब्द लिहून ठेवा. शब्दाला फार महत्व आहे, या गणाला तसाच महत्व आहे. गण म्हणजे काय आणि तमाशा म्हणजे काय या प्रेक्षक लोकांना समजलं पाहिजे. तर मॅडमजी गणाच्या माध्यमातून तुमच्यावरती एक प्रश्नाचा मी विचार मांडतो आहे, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तन मन धन या तीन गोष्टीपासून अख्ख्या जगाला त्याने मुक्त केलं, तो माझा गण. हात नाही, पाय नाही, मुखाने तो बोले आणि तरी त्याच्या इशाऱ्यावर ही दुनिया चालेल. कोण त्याचे माता पिता कुठून तो आला आणि सांग किती त्याचा जन्म कुठे झाला. तुला आणि मला जन्माला घालणारे आमचे आई वडील होते म्हणून आम्ही जन्माला आलो. त्याचप्रमाणे या गणाला सुद्धा जन्माला घालणारे त्याचे आई वडील होते, माझे महाबाप हो. तेव्हाच कुठे त्या गणाचा जन्म झाला. तर त्या गणाचे आई वडील कोण आणि त्या गणाचा जन्म केव्हा झाला आणि कुठे झाला, फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. जास्त काही विचारणार नाही. ऐका समोर काय म्हणतो.
या ठिकाणी तो आहे पण मला दिसत नाही। या ठिकाणी जरूर आहे पण तो दिसत नाही। तो कसा आहे ऐका आखरीच्या कल्पनेमध्ये काय म्हणतो। नमस्कार।